नमस्कार, श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी आपण आता अर्धा किलो पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याच्यासाठी ते मॅरिनेट करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी 1 चमचा हळद घेतलेला आहे, गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. आता हे जे साहित्य आहे ते आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी घ्यायचं आहे. धना पावडर 1 चमचा घेतलेला आहे. मिरची पावडर तुम्हाला जसे चवीनुसार हवा आहे तशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. इथे मी 4 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे. आता या ठिकाणी लिंबाचा रस किंवा लिंबू नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर टाकू शकता. मी 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अद्रक, लसूण आणि आपली कोथिंबीर याची पेस्ट करून मी ते 2 चमचे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा आपले तांदळाचं पीठ पण मिक्स करून घेणार आहोत. आता हे सर्व मसाला आपल्याला एकत्र करून व्यवस्थित आता ते सर्व माशांना आपल्याला ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे. हे सर्व माशांना लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं तरी आपल्याला हे तसेच ठेवायचे आहेत. सो आता हे सर्व मसाला आपण त्याला लावून घेतो. जवळजवळ हे अर्धा किलो पापलेट आहे. तर एकदम साध्या सिंपल पद्धतीची ही रेसिपी आहे. तुम्ही झटकीपट करू शकता कारण संडेचा दिवस म्हटले की स्पेशल काहीतरी हवंच असते. सो अशा पद्धतीनं मी आता हे सर्व झाकून ठेवते आणि थोडीशी बाकीची तयारी जी आहे ती आता आपल्याला करायची. आता हे 15 मिनटं आपले झाल्यानंतर ह्याच्यासाठी वरून आपल्याला जे काही थोडंसं रवा घ्यायचा आहे तो रवा तुमच्या जसा लागेल त्या पद्धतीने घ्यायचा आहे. मी आता सध्या तरी हे 2 चमचे रवा घेतलेला आहे. तर तो जसा तुम्हाला लागेल तसा तुम्ही ॲडजस्ट करू शकता परत. आता हे रवा आपल्याला वरून त्याला लेप लावण्यासाठी पाहिजेल आहे. सो आता तेल तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त ते ॲडजस्ट करता येऊ शकतं. आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे बघा. आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले जे काय आपले पापलेट आहेत ते आता आपण त्याला रव्याचा लेप देऊन आपण आता ते तळून घेणार आहोत. सो अशा पद्धतीनं आपण आता हे तेलामध्ये सर्व पापलेट आता तळून घेणार आहोत. एकदम छान आणि मस्त अशी एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे. बघा तुम्ही पटकीजट होऊ शकते, जास्त वेळ लागत नाही. आणि आता हे जे काही मी आता तेलामध्ये एक साईड तळून घेतलेले आहे व्यवस्थित. आता ते थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण कसं थोडंसं आतल्या ते ओपलून जाते, त्यामुळे व्यवस्थित असे मासे पण आपल्याला चविष्ट असे होतात. सो या ठिकाणी मी एक म्हणजे आमचूर पावडर ॲड केलेलं आहे कारण लिंबू नसल्या कारणाने घरामध्ये जर तुम्हाला जर लिंबू जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडर तुम्ही टाकू शकता. सो अशा पद्धतीने बघा हे आपले पापलेट तळून झालेले आहेत. तेलाचा वापर तुम्हाला हवा त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. जास्त तेल टाकलं तरी हरकत नाही, पण कमीत कमी तेलामध्ये आपल्याला कसे छान मासे करता येतील हे आपण बघणार आहोत. सो आता मला थोडंसं तेल जरी कमी पडलं तर मी नंतर ॲड करणार आहे. आता या तेलामध्ये अजून 3 मासे आपले होऊन जातील. सो आता मी पुन्हा दुसरे 3 मासे ॲड केलेले आहेत तळायसाठी. सो अशा पद्धतीने सर्व मासे आपल्याला थोडेसे व्यवस्थित छान पद्धतीने तळून किंवा फ्राय करून घेऊ शकतो आपण. आता हे छान पद्धतीने माझे झालेले आहेत बघा. आता हा शेवटचं आपलं राहिलेलं आहे ते पण मासे आपण थोडंसं तेल ॲड करून त्याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं बघा कोकणात राहिलं आणि मासे खाल्ले नाही असं होणार नाही. सो मला एवढे असे जमत नाहीत मासे करायला, पण मी पण ट्राय करते. ही रेसिपी कशी झाली ती नक्की तुम्ही बघितल्यानंतर सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कशा पद्धतीने मासे करता. सो अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी मासे तयार केलेले आहेत आणि खरंच सांगू का खायला पण खूप छान सुंदर टेस्टी झालेले आहेत. सो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.